सध्या मान्सूनचा विदर्भासह संपूर्ण मध्य भारतावर तीव्र प्रभाव असल्यामुळे या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाने सोमवारपासून 11ही जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार किंवा अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात 23 जूनला मान्सूनचे धडाक्यात आगमन झाल्यापासून जवळपास रोजच कुठे ना कुठे पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. मात्र जशी अपेक्षा होती तसा दमदार पाऊस अद्यापही बरसला नाही. नागपूरकरही गेल्या अनेक दिवसापासून धो-धो पावसाच्या प्रतीक्षेत आहे. आता मात्र जोरदार पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. अरबी समुद्रासोबतच बंगालच्या उपसागराकडून वारे येत असल्यामुळे या आठवड्यात विदर्भात सगळीकडे विजासह दमदार पावसाची दाट शक्यता आहे. हवामान विभागासोबतच खासगी संकेतस्थळांनीही तशी शक्यता वर्तवली आहे. विदर्भात जवळपास आठवडाभर पावसाळी वातावरण राहणार आहे. यंदाच्या पावसाळ्यातील पहिला जून महिना संपत आला असून लवकरच जुलै सुरू होत आहे. जुलैमध्ये सुरुवातीपासूनच दमदार पाऊस असल्याचे बोलले जात आहे. नागपूरसह काही ठिकाणी मुसळधार तसेच अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे जूनचा विचार केल्यास या महिन्यात नागपुरात आतापर्यंत केवळ 116.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे, जो सरासरीच्या 190 मिलीमीटर म्हणजे 40% कमी आहे. विदर्भात हे प्रमाण आणखीनच कमी आहे. पुरेशा पावसाअभावी साहजिकच पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. त्यामुळे आगामी दिवसात पेरण्यांना तर वेग येईलच, शिवाय पावसाची तूटही भरून निघणार आहे. नागपूर शहरात दिवसा ऊन तापत आहे, सायंकाळ होताच ढगांची दाटी होते. रविवारीही जवळपास असेच वातावरण होते. हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट असूनही पावसाचा थेंबही पडला नाही. उन्हामुळे दिवसभर उकाडा जाणवला, मात्र सायंकाळच्या सुमारास ढगांमुळे पारा अंशतः घसरून वातावरण आल्हाददायक बनले होते. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.